नमस्कार मित्रांनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर आज आपण उरलेल्या शिळ्या भातापासून चटपटीत स्वादिष्ट असा नाश्ता बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे शिळे भात घेतलेले आहे। हे भात आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आणि थोडेसे पाणी टाकून हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे याचे वाटण मी तर करून घेतलेले आहे, आपण बघू शकता। आता हे एका काचेच्या बाउलमध्ये मी काढून घेणार आहे। आणि आता या बॅटरमध्ये मी एक शिमला मिरची बारीक चिरून टाकणार आहे। तसेच एक बारीक चिरलेला छोटा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे। एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि हे बॅटर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे। आपण यामध्ये तांदळाचे पीठ देखील वापरू शकतो। हे बॅटर आपल्याला जास्त पातळ नाही करायचे आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे 5 ते 10 मिनिटे थोडे तसेच बाजूला ठेवायचे आहे। 5 मिनिटे झाल्यानंतर आपल्याला एक पॅन घ्यायचे आहे। ते गरम झाल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे बॅटर हे आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपल्याला पॅन हे चांगल्या प्रकारे तापवून घ्यायचे आहे आणि आता नंतर मंद आचेवर आपल्याला हे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले चांगल्या प्रकारचा नाश्ता आपला बनवून तयार होतो। टोमॅटो सॉस दही सोबत आपण हे सर्व करू शकतो। अशा प्रकारे आपण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।